नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे, तो नेहमी विचारच परावर्तित करतो। आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता। ब्रेकनंतर पाहूया बातम्या। शॉर्ट सर्किटमुळे गांधीनगर येथील प्रगती सॉमिल व फर्निचर प्रतिष्ठानला बुधवारी सकाळी भीषण आग लागली। प्रगती फर्निचरचे संचालक गुलशन बग्गा यांचं लाखोंचं नुकसान झालं आहे। आगीवर नियंत्रण आणण्याकरता अग्निशामक दलाच्या 7 गाड्या कामी आल्या। गांधीनगर परिसरात काही ठिकाणी विद्युत पुरवठा बंद सुरू होत असल्याने नेहरू टिंबर मार्केटमधील प्रगती सॉ मिलला सकाळी 10 वाजताच्या सुमारात आग लागली। या मिलमध्ये बाजूला असलेल्या 2 मजली गोडाऊनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने भीषण आग लागली। खालच्या तळघरात लाकडी फाळ्याने आजूबाजूने बांधला गेला होता। या ठिकाणी महागडे सागवानचे साहित्य असल्याने दोन्ही खोलीतील सागवान, टेबल, कपाट आदीच्या वस्तू बेचिराख झाल्या होत्या। याची माहिती होताच प्रगती सॉ मिलचे संचालक गुलशन बग्गा, प्रभागाच्या नगरसेविका नूतन भुजाडे, बंडू हिवशे यांच्यासह नागरिकांनी धाव घेतली। या आगीबाबत अग्निशमन विभागाला तात्काळ माहिती देऊन अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले। या ठिकाणी 7 अग्निशमन वाहनातील पाण्याचा वापर आग विझवण्याकरिता करण्यात आला। काही कर्मचाऱ्यांनी वरच्या मजल्यावर चढून आगीवर नियंत्रण करण्यात आले। या आगीमध्ये जीवितहानी झाली नसून मात्र प्रगती सॉ मिलचे संचालक गुलशन बग्गा यांचे 2 लाखाच्या वर नुकसान झाले। आगीची माहिती होताच शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। या ठिकाणी नागरिक व पोलिसांनी सुद्धा आग विझवण्यात अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्याला मोलाची मदत केली। मी सौ नूतन धनंजय भुजाडे, नगरसेविका। माझ्या प्रभागातील गांधीनगर येथील प्रगती सॉ मिलला आग लागली होती। मला एरियातून फोन आला आणि मी तात्काळ फायर ब्रिगेडला फोन करून इथे फायर ब्रिगेड बोलवलं आणि पोलीस स्टेशनचे पोलीस पण आले होते इथे। आणि आता आग विझवण्याचा प्रयत्न पूर्ण हे झालेला आहे, म्हणजे आग विझलेली आहे। इथे लोकांचाही सहभाग फार चांगल्या प्रमाणे भेटला आणि फायर ब्रिगेडचंही लगेच तात्काळ इथे फायर ब्रिगेड हजर झाली। मैं उप केंद्रीय प्रमुख सैयद अनवर अग्निशामक विभाग से बोल रहा हूँ और ये घटनास्थल पे खड़ा हूँ। हमारे 7 गाड़ियों के मदद से फायर अभी कंट्रोल किया गया है। 10:35 पे हमको कॉल मिला और मेन स्टेशन की पहले फर्स्ट टेंडर निकला। उन्होंने हमको वापस माहिती दी कि आग बढ़ चुकी है। फिर एक के बाद एक करके ऐसे 4 टेंडर रवाना हुए हैं और एक टैंकर और बलगांव रोड सब स्टेशन से भी फायर 10,000 लीटर वाला टैंकर यहाँ बुलाया गया और आग को अभी पौने 12 बजे के दरमियान में कंट्रोल किया गया। कितने नुकसान, कितना अंदाज़ा नुकसान तो अभी मालक से आंकने के बाद में पता चलेगा, लेकिन आग लगने का कारण शॉर्ट सर्किट बताया जा रहा है।
लो सेटिंग चालू थी। उसके बाद में लाइन आई और अचानक आग इनके एक ठिकान से शुरू हुई और इनके भागदौड़ मची। इन्होंने फायर स्टेशन में हमारी इन्फॉर्मेशन दी और गाड़ियाँ घटनास्थल पहुंची। दुकानदार मालिक का कहना है कि नोडल नहीं लाया था फायर ब्रिगेड के कुछ नहीं, ऐसा कुछ नहीं है। मैंने पहले जो फर्स्ट ट्रेनर आया था मैं उसके जवान से उनको मिलाया हूँ, लेकिन गाड़ी के कैबिन में हमारा इक्विपमेंट रहता है और होस पाइप लगाने के बाद में उसको गाड़ी के कैबिन में जाना पड़ता है। कैबिन में जाके फिर वापस निकाल के और नोजल लगा के फायर फाइटिंग शुरू करते हैं हमारे जवान। ऐसा कोई बात नहीं है, हमने सामने बात कराया है मालक से। बुधवारी सकाळी 10 वाजता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कवरनगर झोपडपट्टीतून देशी दारूच्या 144 पावट्या व टँगो पंच 48 दारू पावट्या असा एकूण 10,000 रुपयांचा माल जप्त करून आरोपीला अटक केली आहे। बुधवारी सकाळी 10 वाजता गुन्हे शाखा पोलिसांनी कवरनगर झोपडपट्टी येथून सुधीर ईश्वर पांडे या 32 वर्षीय इस्माला अटक केली आहे। त्याच्याजवळून 144 नग देशी दारूच्या पावट्या ज्यांची किंमत 7,920 रुपये आहे व टँगो पंच दारू पावट्या 48 नग असा एकूण 10,560 रुपयांचा माल जप्त केला आहे। आरोपीला फ्रेझरपुरा पोलिसांच्या स्वाधीन करून दारूचा पंचनामा करण्यात आला। ही कारवाई गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गीते यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे। ग्रामीण पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून त्याने 2 गुन्ह्यांची कबुली दिली आहे। हा सराईत दुचाकी चोर असून त्याच्या ताब्यातून एक मोटरसायकल ग्रामीण पोलिसांनी जप्त केली आहे। अंजनगाव सुरजी तालुक्यातील कापूस तळणी येथे राहणाऱ्या 24 वर्षीय सईद नईम सईद अनीस या अट्टल गुन्हेगाराला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। हा सराईत गुन्हेगार असून अमरावती जिल्ह्यात याने यापूर्वीही मोटरसायकलची चोरी केली होती। त्याच्यापासून 18 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या होत्या। पोलिसांनी गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून सदर आरोपीला अटक केली आहे। त्याने 2 गुन्ह्यांची कबुली दिली आहे। आरोपीच्या ताब्यातून 1 मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। ही घटना पोलीस स्टेशन अंजनगाव सुरजी व गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील आहे। आरोपीकडून आणखीही ग्रामीण मधील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांना वाटते आहे। आरोपीकडून मोटरसायकल हस्तगत करून त्याच्याकडून 20,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अपर पोलीस अधीक्षक MM मकानदार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांच्या नेतृत्वातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वासुदेव नागलकर, जगदीश ठाकरे, नितीन शेंडे, दिनेश कनोजिया, अमोल केंद्रे व अरविंद लोहकरे यांनी ही कारवाई केली आहे। अमरावती पोलीस आयुक्तालयाअंतर्गत 19 जणांना पोलीस सेवेत सामावून घेतलं जाणार आहे। यामध्ये अनुकंपा तत्वावरील 9 जणांचा समावेश असून मागील पदभरतीतील 10 उमेदवारांचाही समावेश आहे। त्यांना 2 ते 3 दिवसात नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे। अमरावती पोलीस आयुक्तालयाअंतर्गत अनुकंपावरील 9 रिक्त पदांवर उमेदवारांची नियुक्ती काही दिवसात केली जाणार आहे। मागे झालेल्या पोलीस भरतीमध्ये 35 पदांकरता ही भरती होती। त्यात 25 उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन रुजू करण्यात आलं होतं। त्यातील उरलेल्या 10 जणांना देखील आता नियुक्तीपत्र 2 ते 3 दिवसात दिलं जाणार आहे। अशा एकूण 19 जणांना पोलीस सेवेमध्ये सामावून घेतलं जाणार आहे। 8 महाराष्ट्र बटालियनमध्ये बेसिक लीडरशिप कॅम्प आयोजित करण्यात आला आहे। महाराष्ट्रातील 350 कॅडेट्स येथे सहभागी झाले आहेत। या कॅम्प दरम्यान अमरावती फिलाटेलिक सोसायटीच्या वतीने सेनेशी संबंधित डाक तिकिटांचं प्रदर्शन येथे भरवण्यात आलं। 8 महाराष्ट्र बटालियनमध्ये ब्रिगेडियर दळवी सेना मंडल यांच्या नेतृत्वात बेसिक लीडरशिप कॅम्प घेण्यात येतो आहे। कर्नल अनुप कुमार यांच्या नेतृत्वात आयोजित या कॅम्पमध्ये 350 कॅडेट्स सामील झाले आहेत। अमरावती फिलाटेलिक सोसायटीच्या वतीने सेनेशी संबंधित डाक तिकिटांचं प्रदर्शन या कॅम्प दरम्यान भरवलं। तसंच विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी राष्ट्रभक्तीपर गीतांचं ऑडिओ व्हिडिओ प्रदर्शन देखील घेण्यात आलं। ही प्रस्तुती श्री अरविंद हंबर्डे व चाबुकस्वार यांनी दिली। डाक तिकिटांचं प्रदर्शन फिलाटेलिक सोसायटीचे अध्यक्ष रानडे, पाबळे व महाजन यांच्या द्वारा लावण्यात आलं आहे। इसके बारे में भी ये गानों में से आपको कुछ संदेश देना है। देखो पिन ड्रॉप साइलेंस चाहिए, पिन ड्रॉप साइलेंस।
10 ते 14 जानेवारी दरम्यान सायन्स कोर मैदान येथे कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या महोत्सवाची माहिती आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत दिली। या महोत्सवात 13 जानेवारीला शासन आपल्या दारी अभियान राबवण्यात येत आहे। याबद्दल पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या सहयोगाबद्दल आमदार रवी राणा यांनी धन्यवाद दिलेत। युवा स्वाभिमान, श्रद्धा आर्ट सोसायटी व शांती इव्हेंट अँड मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाभिमान कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। 10 ते 14 जानेवारी दरम्यान सायन्स कोर मैदान येथे हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या कृषी महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शन, कृषी विषयक मार्गदर्शन, कृषी साहित्य वाटप, कृषी विषयक शासकीय योजनांची माहिती व मनोरंजनात्मक कार्यक्रम तसंच महिला बचत गटांचे स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉलही येथे राहणार आहेत। याविषयीची माहिती आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत दिली। विनंती केली की महाआरोग्य शिबिर हे अमरावतीमध्ये झालं पाहिजे आणि त्यांनी त्वरित जे प्रधान सचिव आरोग्याचे व्यास साहेब त्यांना आदेश दिले, जे आमचे वैद्यकीय प्रधान सचिव जे आहे त्यांना आदेश दिले आणि स्वतः जॉईंट डायरेक्टर जे अमरावतीच्या अकोल्याला बसतात त्यांनी जवळपास 3 ते 4 बैठकी घेतल्या। सगळे आता इथे डॉक्टर लोक उपस्थित आहे आपले आणि स्वतः येऊन त्यांनी बैठक घेतल्या एरियनमध्ये की अशा प्रकारे आरोग्य शिबिराचं आयोजन करायचं आहे, शासनातर्फे आदेश आहे आणि स्वतः अमरावतीच्या जितके सोशल आमच्या मेडिकलच्या ज्या संस्था आहे, जे सोशल आपले सगळे डॉक्टरचे हॉस्पिटल आहे त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये वेळ दिला आणि महाआरोग्य शिबिरामध्ये जवळपास 35 लाख रुपयाची औषध ही गरिबांना मोफत मिळणार आहे। त्याच्यामध्ये ज्या सर्वसाधारण ज्या बिमाऱ्या असतात त्यांना रुटीनमध्ये ते औषध देणार आहे। केमो जे आहे ते सगळ्या म्हणजे आज कॅन्सरचे जे केमो आहे ते सगळ्या पेशंटला पण फ्री देणार आहे। जवळपास 1 महिना 1 ते 2 ते 3 महिने त्यांना केमो पुरा फ्री मिळेल आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण त्याची मदत वाढ करून घेऊ जेणेकरून आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून ते केमो कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्यांना फ्री मिळाले पाहिजे। हा सुद्धा एक त्याच्यामध्ये मानस आहे आणि ज्या मोठमोठ्या बिमारी आहे ज्याचं आज इथे ऑपरेशन करू शकत नाही पण त्याच्या सगळं आम्ही एक युवा स्वाभिमानचं एक आधार कार्ड आपण त्यांना देणार आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या पेशंटची 6 महिने पूर्ण ट्रीटमेंट आपण पूर्ण फ्री करून देऊ। त्याच्यामध्ये त्यांचे मोठे जे ऑपरेशन आहे कॅन्सरचे आहे, हाडाचे आहे, मेंदूचे आहे, काही ॲक्सिडेंटचे आहे, लिव्हरचे आहे, त्या सगळ्या किडनीचे आहे, त्या ऑपरेशनसाठी जवळपास 9 ते 10 कोटी रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीमधून 300 पेशंटचा पूर्ण इलाज आम्ही मोफत करून देतो। जवळपास 300 पेशंटचा त्यांना ॲडमिट करण्यापासून त्यांचं पूर्ण ऑपरेशन करण्यापासून त्यांना पूर्ण ठीक होईपर्यंत त्यांना अमरावतीमध्ये सुखरूप आणण्यापर्यंत हा पूर्ण एक अभियान आम्ही युवा स्वाभिमानच्या माध्यमातून करणार आहे। या ठिकाणी या शिबिरामध्ये डोळ्यांचे ऑपरेशन 2 ते 3 हजार लोकांचं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे। जवळपास 5 ते 6 हजार लोकांना आम्ही पूर्ण 6 महिने पूर्ण डोळ्याचे चष्मे वगैरे मोफत देणार आहे। 5 ते 6 हजार चष्मे पूर्ण 2-3 महिन्यात जे लोकांचे नंबर येईल त्या सगळ्यांना फ्री देऊ। त्यानंतर इथे आपल्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हॉस्पिटल जे आपलं मेडिकल त्याची पूर्ण टीम काम करणार आहे। इथे आपले काकाजी साहेब आहे, सावदेकर साहेब आहे, इरविनचे अधिकारी आहे, सावदेकर जे आहे, अरोरा कॅन्सर हॉस्पिटल जे आहे, त्यानंतर प्रफुल्ल कडू साहेब आहे, सगळेच आपले श्रीकांत देशमुख साहेब आहे, जे अमरावतीचे जेवढे डॉक्टर आहे नामांकित ते सगळे वेळ इथे देणार। त्यांच्या सगळ्या बैठकीसुद्धा झालेल्या आहेत। म्हणजे आरोग्य शिबिराचा उद्देशच आहे की याच्यामध्ये सगळ्यांना इथे डायरेक्ट लाभ मिळाला पाहिजे आणि पूर्ण या शिबिराच्या माध्यमातून सगळ्यांना औषधी मिळाल्या पाहिजे आणि सगळ्यांचं चेकअप होऊन त्यांचा रेकॉर्ड फक्त एकच दिवस नाही की आज शिबिर घेतलं उद्या विसरायचं, ते 6 महिने आम्ही मेंटेन करू आणि 6 महिने त्यांच्याकडनं पूर्ण अमरावतीचे डॉक्टरसुद्धा लक्ष देईल। शासनाच्या माध्यमातून त्यांचा जो निधीचा वगैरे पाठपुरावा आहे तो करून त्यांचे ऑपरेशन पण आपण करून देऊ, असा पूर्ण आमचा हा मानस आहे। आणि त्यानंतर आज अमरावती शहरामध्ये ज्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये मेलघाटमध्ये शेलुकर परिवारामधला जो एक तरुण युवक आता बॉर्डरवर शहीद झाला, मुन्ना शेलुकर, खऱ्या अर्थानं अमरावती शहराचं गौरव होतं, ते भूषण होतं आणि त्यांनी आपल्या प्राणाची आहुती तिथे दिली। हे आपल्यासाठी एक आपल्या अमरावतीसाठी दुःखाची बाब पण आहे, विदर्भासाठी अमरावतीसाठी पण एक आपल्या जिल्ह्यातल्या एका तरुणाने बॉर्डरवर
ड्युटी बजावताना आपला प्राण दिला, हे सगळ्यात मोठं गौरवाची बाब आहे. आणि या गौरवशाली मातापितांचं रक्त तुला करणं हे आम्ही आमचा संकल्प केलेला आहे युवा स्वामींच्या कार्यकर्त्यांनी, की त्या मातापितांना जवळपास 15 ते 2000 सगळे अमरावतीतले युवक युवती तिथे ब्लड देतील आणि त्या ठिकाणी त्यांना त्यामध्ये त्यांची रक्त तुला केल्या जाईल. कालच नवनीत तिथे जाऊन आली, त्यांच्या कुटुंबात सगळ्यांना भेटून त्यांची संवाद करून आली. खूप कठीण परिस्थिती आहे त्यांची, एका झोपड्यामध्ये छोट्याशा घरामध्ये राहतात, आईवडील एकदम म्हातारे आहे. आणि त्यांनी विनंती केली आम्हाला की शासनातर्फे जे काही मदत मिळेल ते लवकरात लवकर आम्हाला मिळाली पाहिजे, कारण की आमचा उदरनिर्वाहच तो होता की तो तिथे नोकरी करत होता आणि आम्हाला पगारातले पैसे पाठवत होता. तर मी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोनवर बोललो की ज्याप्रमाणे करकरे, सालसकर आणि कामटेला जो शहीदाचा दर्जा दिलेला आहे तो दर्जा त्यांना द्यायला पाहिजे. आणि त्याच कॅटेगरीमध्ये त्यांना ज्या 25 लाख रुपयाची मदत दिली होती शासनाने, तेव्हा एक उदरनिर्वाहासाठी त्यांच्या परिवाराला पेट्रोल दिलं होतं आणि भूमी नसेल तर त्यांना जमीन दिली होती. तर त्याच्यामध्ये त्यांना जमिनीचं सुद्धा एक प्राधान्य आपण मुख्यमंत्र्यांकडनं करणार आहे. आणि 11 तारखेला त्यांची रक्ततुला करू. आणि युवा स्वामी पार्टीतर्फे सगळ्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातून काही पैसे गोळा केलेले ते आम्ही त्यांना एक भरीव मदत त्यांच्या कुटुंबाला त्याविषयी करणार स्वाभिमान पार्टीतर्फे. अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा संकल्प आहे. या महोत्सवामध्ये 13 जानेवारीला शासन आपल्या दारी हे अभियान राबवण्यात येत आहे. याबद्दल आमदार रवी राणा यांनी पालकमंत्र्यांच्या सहयोगाबद्दल अभिनंदन केलं आहे. भातकुली तहसील भातकुली येथे असावं यावर स्टे दिला होता, हा स्टे हटवण्यात आला आहे. याबद्दल ही मत आमदार रवी राणांनी व्यक्त केलं. पालकमंत्री साहेब मदत करत आहे या अभियानासाठी, काय नेमकी मदत होणार आहे? नाही, अभियान मुख्यमंत्र्यांना मंजूर केलं, राजस्व अभियान. आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी सुद्धा परवा त्या मीटिंगमध्ये आले आणि सगळे मिळून आम्ही सगळे आमदार सगळे पालकमंत्री म्हणून सगळे मिळून हे राजस्व अभियान आम्ही चांगलं करू. जमलं का पालकमंत्री? जमलं काय? पालकमंत्री जमलं काय? पालकमंत्र्यांशी कधी भांडणच नव्हतं, कधी कोणासोबत काही भांडण नसते मामा. पालकमंत्री मोठे झाले का? पालकमंत्री मोठे झाले का? बदल झाला का? नाही, पहिले पालकमंत्री होते, आता मोठे झाले का? असं आहे की वेळ बदलत राहते, नाव बदलत राहते, पद बदलत राहते. काय तेच तर विचारलं, मोठे झाले का? नाही, त्यांचं बालकपण गेलं, आता बालकपण गेलं, आता ते मॅच्युअर्ड झालेले आहे, म्हणजे समजदार झालेले आहे, म्हणून ते चांगलं झालं पाहिजे ना असं वाटतं. आता राजस्व अभियानामध्ये ते मदत करत आहे, म्हणजेच मोठं म्हणजे झालं. त्यांचं अभिनंदन करतो. राजस्थान अभियानामध्ये मदत करते ना. पालकमंत्रीवरून पालकमंत्री झाला म्हणायचं का तुमच्या भाषेत? नाही, आता ते भाषा सध्या वापरू नये आपण. राजस्व अभियानामध्ये मदत करताय आणि सगळे मिळून राजस्व अभियान चांगलं करू, तेवढं तुम्हाला सांगतो. कोर्ट ने जो आदेश दिए वो जानकारी ऐसी है कि शासन ने बोला है कि भाई आप नोटिफिकेशन निकालो, अदालत ने बोला शासन को कि आप नोटिफिकेशन निकालो, उसके बाद नाही, काय झालं मी त्याचं डिटेल सांगतो. आपण भातकुली तहसील राज्यामध्ये एक अशी तहसील आहे की शासनाचा GR आहे, परिपत्र आहे आणि कायदा बनवला आहे शासनाने की जो तालुका जिल्ह्यामध्ये घोषित होते त्या तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याचं मुख्यालय असलं पाहिजे. त्या तालुक्याच्या ठिकाणी मुख्यालयाच्या अधिकाऱ्याचे क्वार्टर असले पाहिजे, त्यांचा रहिवासी मुक्कामी तिथं असलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये 4 वर्षाआधी जो गोंधळ मी केला होता भातकुली विषयावर, तो विषय असा होता की महाराष्ट्रामध्ये एकमेव तहसील आहे की 30-35 किलोमीटरवरून शेतमजूर आहे, शेतकरी आहे, शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे, प्रत्येकाला 100-200 खर्च करून अमरावतीला यावं लागतं. अमरावतीला लोक कलेक्टरला भेटायला येतात, विभागीय आयुक्त वस्तू विभागीय आयुक्ताला भेटायला येतात, पण छोटे छोटे कामं जे आहेत ते तालुका लेवलवर तहसीलमध्ये झाले पाहिजे. त्यासाठी ते कार्यालयीन अधिकारी तिथे राहिले पाहिजे. हे 40 वर्षापासून भातकुली तहसीलचं दुर्भाग्य आहे की तहसील इथं आहे आणि तालुका तिथं आहे. त्या उद्देशानं मागच्या गव्हर्नमेंटपासून आतापर्यंत जो पाठपुरावा केला आणि त्याच्यामध्ये आपण मुख्यमंत्र्याचे आदेश आणले होते, महसूल मंत्र्याचे आदेश आणले होते, मुख्य सचिवाचे आदेश दिले होते की 2 दिवसाच्या अंदर तत्काल
हे तहसील भातकुलीला शिफ्ट करा. त्याच्यानंतर पूर्ण तहसीलदारने ट्रक लावून फर्निचर वगैरे सगळं भरणं चालू केलं. त्या काळामध्ये काही लोक कोर्टामध्ये गेले, स्थगिती आणली. स्थगिती या विषयावर आली की तहसीलचं प्रायमरी नोटिफिकेशन जे आहे ते मी काढलं होतं जेव्हा ते लेटर निघालं. फायनल नोटिफिकेशन जे आहे त्या इश्यूवर त्यांना स्थगिती जो टेक्निकल पॉईंट आहे तो फायनल नोटिफिकेशनसाठी स्थगिती त्यांनी घेतली. भातकुली तहसील शिफ्ट करू नका याच्यावर स्थगिती नव्हती. प्रायमरी नोटिफिकेशन निघालं होतं आणि फायनल नोटिफिकेशन निघायचं बाकी होतं. त्या इश्यूवर त्यांनी हायकोर्टामध्ये स्थगिती घेतली. आता हायकोर्टाने सांगितलं की फायनल नोटिफिकेशन काढा आणि फायनल नोटिफिकेशन शासनाने सगळं रेडी करून ठेवलं आहे. स्थगिती होती म्हणून ते त्याच्यावर हालचाली करू शकत नाही. त्यामुळे आता कोर्टाने आदेश दिले की फायनल नोटिफिकेशन काढा आणि फायनल नोटिफिकेशन हेच आहे, तहसील शिफ्ट करा. त्यामुळे हा मुद्दा आता सुप्रीम कोर्टाने टिकत नाही, पुढेच जाऊ शकत नाही. कारण शासनाच्या कायद्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही. ते चॅलेंज होत नाही. कायद्यामध्ये जर एखादी तरतूद और प्रक्रिया अनकम्प्लीट रही तो त्याच्यावर आपण चैलेंज करतो. पिछले बार भातकुली के कुछ लोगों ने किसी व्यक्ति के नेतृत्व में प्रेस कॉन्फ्रेंस लिए थे. उन्होंने कहा था कि हम कोर्ट में लड़ रहे हैं, हमारा विषय है. असं आहे मनोज साहेब की रवी राणा आले की अनेक व्यक्ती प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि प्रेस कॉन्फरन्स हा तुम्हीच एक अधिकार दिलेला आहे की प्रत्येकाने आपापलं मत ठेवायचं. पण कोणतंही मत हे ओरिजिनल असलं पाहिजे. जर कोणी काही जरी बोललं आणि त्याला आपण काही छापलं तर त्याच्यावर दिशाभूल नाही झाली पाहिजे. आपण ऑफिशियली सगळं टेक्निकली समजून घ्या. ते मी तुम्हाला पॉईंट सांगितलं की ऑलरेडी शासनाचं प्रायमरी नोटिफिकेशन निघालं होतं. शासनाने आदेश दिले होते तहसील स्थलांतर करायचे. विभागीय आयुक्तांना आदेश दिले होते. त्या प्रायमरी नोटिफिकेशनवर त्यांनी स्थगिती घेतली. त्याच्यावर आपण सुनील मनोहर हे वकील नेमले. सुनील मनोहरचा नंबर घ्या तुम्ही आणि जमिनी कासड आहे त्यांच्याशी बोला, ते तुम्हाला सगळं सांगतील. आणि ते वकील आपण लावले. सरकारच्या माध्यमातून त्यांना ठेवा म्हणून मी मागणी केली. त्यांची वरची फीज आम्ही दिली आणि नॉमिनल फीज सरकारने दिली. त्यांचे मोठे वकील आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत व मागासलेल्या घटकांना नोकरी व शिक्षणामध्ये 10% आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय केंद्र शासनाने घेतला. या संदर्भातील माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे या एकाच विषयावर भाजपच्या 2 पत्रकार परिषद झाल्या आहेत. यावरून स्थानिक भाजपमध्ये दुफळी असल्याचं दिसून येते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत व मागासलेल्या घटकांना नोकरी व शिक्षणामध्ये 10% आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे सवर्ण जातीतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना न्याय मिळणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपूर्वक आभार मानत आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. विशेष म्हणजे 10% आरक्षणाबाबतची ही दुसरी पत्रकार परिषद आहे. एकाच मुद्द्यावर भाजपच्या 2 प्रेस झाल्या आहेत. या सवर्णांना आरक्षण देण्याच्या निर्णयात मी मनपूर्वक स्वागत करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या निर्णयामध्ये माननीय पंतप्रधानांनी जो पुढाकार घेतला आहे तो अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे. आणि मी शेवटच्या पॅरेग्राफमध्ये लिहिलेलं आहे की याला कुठल्याही दृष्टीनं राजकीय अँगलनं न पाहता याला सामाजिक दृष्ट्या जो पंतप्रधानांनी पहिल्या दिवसापासून नारा दिला होता सरकार स्थापन झाल्यापासून, सबका साथ सबका विकास, या सबका साथ सबका विकासच्या धर्तीवर, कारण की समाजामध्ये तेढ उत्पन्न होऊन राहिली होती. आपल्या सर्वांना माहिती आहे की मध्य प्रदेशच्या निवडणुकांच्या आधी मोठ्या प्रमाणावर सवर्णांमध्ये आहे भाव उत्पन्न झालं. मी आता ज्या विनोद तावडेंच्या सभेचं आपल्या विद्यार्थ्यांच्या सभेचं मी वृत्त सांगितलं, त्या सभेमध्ये 4ही प्रश्न हेच होते. 4ही प्रश्न की का म्हणून काल बेसिसवर, आम्ही काय पाप केलं, आम्ही काय हे केलं, अशाच बेसिसवर सगळे प्रश्न होते. त्याच्यामुळे हा एक मोठा प्रयत्न झालेला आहे. 2 समाजांमधली दरी मिटवण्यासाठीचा खूप मोठा प्रयत्न झालेला आहे, वंचित घटकांना न्याय देण्याचा. आणि एका अर्थाने मला असं वाटते की एक खूप मोठी सुरुवात आहे. आजपर्यंत
ज्या घटकांना घटनेचा हवाला देऊन घटनेमध्ये हे बसत नाही, घटनेमध्ये ते बसत नाही, अत्यंत धाडसी, थोडंसं अहंकाराचं होईल की मी चॅनलवरची भाषा इथं वापरत नाही, पण ते जे लोक 56 इंच का सीना म्हणतात, खऱ्या अर्थाने बरोबरही आहे. अगदी बोल्ड डिसिजन ज्याला म्हणता येईल, आणि ते करण्यासाठी सगळ्या पद्धतीनं आयुध वापरून आज संसद बसली आहे, चर्चा चालू आहे. सगळ्या पक्षांनी आपापले भीप बजावलेले आहे. मायावतीने थोड्या वेळापूर्वी पाठिंबा डिक्लेअर केला. हलकी त्यांचा एकही खासदार तिथे नाही आहे, पण तरी त्याला नैतिक लागेल ना सर्वांना. हा, किमान राज्यसभेत उद्या फटका बसत ना लोकसभेत माहित नाही, पण ज्या पद्धतीचे वक्तव्य आले कालपासून आणि आजही पेपरमध्ये आपण वाचतोय, मला असं वाटतं की सर्व विरोधकांनाही माझी विनंती आहे, मग ते जिल्ह्यातही असतील, प्रदेशातही असतील, कुठेही असतील, तर हा निर्णय हा एका अर्थाने सामाजिक सौहार्दामध्ये जी दरी निर्माण झाली नाही. एक मिनिट एक सांगतो याच्यामध्ये की मराठा आरक्षण हा राज्याचा विषय, बरोबर आहे. दोन प्रकारे कायदे बनत असतात आरक्षणाच्या संदर्भातले. त्याच्यामुळे जसं तामिळनाडूमध्ये झालं की तिथं आज, आणि तामिळनाडूचं आरक्षण हे तुम्हाला माहीत असेल की हे याच्या नाही 47च्या आधीच आहे, स्वातंत्र्याच्या आधीच आहे. तिथले जर सगळे तुम्ही पाहाल तर स्वातंत्र्याच्या आधीचे त्याच्यात सगळे तुम्हाला कायदे दिसतात. त्याच्यामुळे मला असं वाटते की मिक्स करू नये आपण. राज्याच्या अधिकारामधले जे आरक्षणाचे विषय आहेत आणि त्यांना जे काही करण्याचं आहे त्याचा विषय आणि हे, आणि मग असं म्हणाल तर मग मराठा समाज पूर्ण ज्याला म्हणता येईल की 27 राज्यांमध्ये कुठे आहे, एका राज्यात आहे, बाजूला MP मध्ये आहे, थोडा बहुत गुजरातमध्ये आहे. 3 राज्याच्या विषयासाठी केंद्र सरकार मराठा आरक्षणाचा फटका महाराष्ट्रात पडू नये म्हणून हा सवर्णाचा विषय करेल इतकं मला वाटत नाही. तो एकूणच अनेक वर्ष झाले पेंडिंग पडलेली मागणी होती. आरक्षण देताना आतापर्यंतचा विषय असा आहे जिल्ह्याचा आणि शहराचा पटत नाही का. 2 मिनिटं शेवटी घेतो तुझं उत्तर देतो, पण या मिनिटवर देतो. आतापर्यंतच्या आरक्षणाचा आजपर्यंत आपण इतिहास पाहिला असेल, जनरली काय आहे की आयोग बसवल्या जातात, अभ्यास केला जातो, हा एकदम म्हणजे एका रात्रीतून झालेला निर्णय दिसतो की अवघे 100 दिवस इलेक्शनच्या तोंडावर निर्णय होतात. जेव्हा एखाद्या पोट याच्यामध्ये आरक्षण मागितलं जातं एखाद्या व्यवस्थेमध्ये, जसं OBC मध्ये हे मागितलं गेलं, त्याच्यासाठी आयोग नेमणं ठीक आहे, बरोबर आहे. मला आपल्याला हे म्हणायचं आहे की ही मागणी आजची नाही आहे. ही मागणी जेव्हा आरक्षण दिल्या गेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा जेव्हा आरक्षण आणलं त्याच दिवशी ही मागणी झालेली आहे की आर्थिक आधारावर सुद्धा विचार व्हावा, आणि गेल्या 50 वर्षापासून ही मागणी तशीच चालू आहे. याच्यावर आयोग बसलेले आहेत, याच्यावर समित्या बसलेल्या आहेत, याच्यावर निर्णयाप्रत काही वेळा सरकार गेलेली आहे, पण काही कारणाने निर्णय होऊ शकले नाही, म्हणून याच्यावर समित्या बसल्या नाही की तर समित्या बसलेल्या नाही. मग त्या आतापर्यंत जे काही आयोग बसवले असतील किंवा समिती काँग्रेसच्या काळात झाले असतील, मग त्या आयोगाच्या काँग्रेसच्या काळात झालेल्या आयोगाच्या शिफारसीनुसार आता भाजप सरकारने निर्णय घेतला. मला असं वाटते, मी स्पष्ट बोलतो की जे धाडस काँग्रेसने दुर्दैव नाही, खरं राजकारण करायचं नाहीये. मी आता मग बोललो की सगळ्या पक्षांनी याच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. नाही बिलकुल नाही. भारतीय जनता पार्टीच्या प्रोसेस जी आहे ती फॉलो झाली आहे का ती वाटत नाही. तुम्ही म्हणता याच्यापूर्वी आयोग झालेले आहे, मागणी असेल 100 वर्षापूर्वीच्या पटावर, पण जर मग म्हणजे याचा अर्थ काँग्रेसच्या काळात जे आयोग गठीत केले त्याच आयोगांनी दिलेल्या शिफारशीच्या आधारावर हा घेतला निर्णय आहे का. मला आपल्याला फार स्पष्टपणे सांगायचं आहे की अशा कोणत्याही आयोग बसले, समित्या बसल्या असतील, त्याचे रिपोर्ट आले असतील, पण हा सर्वस्वी मोदी सरकारचा स्वतःचा निर्णय आहे. नाही, प्रोसेस राबवण्याचा संबंध येत नाही, कारण की मोदी ज्या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि मोदी जे आज ज्या देशाचे पंतप्रधान आहेत, हा प्रश्न मोदींना नवीन नाही, मोदीच्या कॅबिनेटला नवीन नाही आणि मोदीच्या विरोधकांनाही नवीन नाही. विषय हा नाही, मागणी किती वर्षापूर्वीची आहे हा प्रश्नच नाही आहे, बरोबर आहे. निर्णय चांगला आहे, स्वागतार्ह आहे, त्याचा अभिनंदन झाला पाहिजे. मुद्दा एवढाच आहे की या संदर्भात जी प्रोसेस होणं अपेक्षित आहे. मला आपल्याला प्रतिप्रश्न करायचा आहे की मला हा प्रतिप्रश्न करायचा आहे की आपल्याला विचारायचं आहे की अशा पद्धतीचे आयोग समित्या आणल्या म्हणजेच निर्णय होतात का, की काही कॅबिनेटला आणि त्यांना काही संसद विवेक बुद्धी आहे, त्यांनाही कळते की असे निर्णय कसे होऊ शकतात, नाही होऊ शकत. घटना दुरुस्ती आहे, 15 आणि 16 ला तर घटना दुरुस्ती
भातकुली तालुक्यातील खोलापूर येथील पोलीस ठाण्यात रेझिंग डे साजरा करण्यात आला। रेझिंग डे निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। पोलीस कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी रक्तदान केलं। तसंच विद्यार्थ्यांना विविध विषयांवर माहिती देण्यात आली। भातकुली तालुक्यातील खोलापूर पोलीस ठाण्यात रेझिंग डे निमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराचं उद्घाटन फादर जोन्स यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी ठाणेदार विजय शिंगाडे, उपपोलीस निरीक्षक बोपटे तसंच प्रमुख पाहुणे माजी सरपंच आशुतोष देशमुख, चंद्रकांत वल्ली आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस कर्मचाऱ्यांनी व परिसरातील नागरिकांनी येथे रक्तदान केलं। तसंच विद्यार्थ्यांना समाजोपयोगी माहिती देण्यात आली। प्रदूषणाबाबत माहिती देण्यात आली। आवाज प्रदूषण मोजण्यासाठी असलेल्या यंत्राबाबत येथे विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली। वाठोडा शुक्लेश्वर येथून गजानन खोपे यांचा हा रिपोर्ट। उनको बहुत तकलीफ होती है इस बात या फिर अपने को भी होती है, छोटे बच्चों को भी सभी बात होती है। तो गवर्नमेंट ने उसका रूल बनाया है। ये डेसिबल जो दिया है इसमें, उसके ऊपर अगर आवाज गया तो उसकी उनको कार्रवाई होती है। उसके लिए गवर्नमेंट ने मशीन बनाई। इसमें पूरा आवाज अगर बंद रूम में अगर जाएंगे आप तो काटने गिरी तो उसका आवाज आएगा। इतना साउंड पोल्यूशन है, ये मशीन का महत्व है। इसके बाद में ये इसका छोटा यंत्र है इसका, इससे अपन लगा के डेट और जो अपन ऑन डेट चेक करते हैं तो उसका यंत्र है। जो भी अपन रिकॉर्ड करते हैं इसका। संजय गांधी निराधार योजनेमधील वाढीव मानधन व वाढीव उत्पन्नाची मर्यादा त्वरित लागू करण्याची मागणी अपंग जनता दलानं केली आहे। या संदर्भात त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजनेमधील मानधन वाढवण्यात यावं यासाठी अपंग जनता दल व अपंग क्षेत्रातील कार्य करणारे सामाजिक संघटना, संस्था, लोकप्रतिनिधी यांनी सतत शासन दरबारी ही मागणी रेटून धरली होती। अखेर 3 नोव्हेंबर 2018 रोजी शासनाने अपंगांना 200 ते 400 रुपये मानधन वाढ केली व 20,000 ऐवजी 50,000ची उत्पन्न मर्यादा सुद्धा लागू केली। ज्या दिवसापासून शासन निर्णय निर्गमित केले त्या दिवसापासून लागू करण्याचे आदेश देण्यात आले, पण तरी सुद्धा जिल्ह्यातील अनेक अपंग या वाढीव मानधनापासून वंचित आहेत। त्यांना त्वरित मानधन द्यावं व वाढीव उत्पन्नाची मर्यादा त्वरित लागू करावी अशी मागणी अपंग जनता दलानं केली आहे। अपंग जनता दलातर्फे आमचा विषय असा आहे, संजय गांधी निराधार योजनेतील वाढीव मानधन, वाढीव उत्पन्नाची मर्यादा त्वरित लागू करण्याबाबत एक मिनिट वरती पाहून बोला। संदर्भीय विषय अनुषंगाने आपणास निवेदनपत्र सादर करण्यात येते की संजय गांधी निराधार योजना व श्रावण निराधार योजनेमधील मानधन वाढविण्यात यावे यासाठी अपंग जनता दल व अपंग क्षेत्रातील कार्य करणारे सामाजिक संघटना व संस्था, लोकप्रतिनिधी यांनी सतत शासन दरबारी ही मागणी रेटून धरली होती। अखेर 3 नोव्हेंबर 2018 रोजी शासनाने अपंगांना 200 ते 400 रुपये मानधन वाढ केली व 2,000 ऐवजी 5,000ची उत्पन्न मर्यादासुद्धा लागू केली। ज्या दिवसापासून शासन निर्णय निर्गमित केले त्या दिवसापासून लागू करण्याचे आदेश देण्यात आले, पण तरीसुद्धा जिल्ह्यातील अनेक अपंग या वाढीव मानधनापासून वंचित राहत आहे व अनेक अपंग 5,000 रुपयाची उत्पन्न दाखल्याची अट लागू असून सुद्धा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू करण्यात आली, म्हणून अनेक अपंग या योजनेपासून वंचित राहत आहे। तरी शासनाने वाढीव केलेले मानधन या महिन्यापासून सुरू करण्यात यावे व लाईफ इन्शुरन्स एजंट्स असोसिएशनने निषेध सभा घेतली। सेल्स मॅनेजर अनासाने हे एजंटशी अपमानास्पद वागतात याचा निषेध LICच्या विभागीय कार्यालयासमोर असोसिएशनने केला। लाईफ इन्शुरन्स एजंट्स असोसिएशनने श्रीकृष्ण पेठ येथील विभागीय कार्यालयासमोर निषेध आंदोलन केलं। सेल्स मॅनेजर अनासाने यांनी विभागीय अध्यक्ष विनोद तिटे पाटील यांचा अपमान केला, याचा जाहीर निषेध असोसिएशनने केला आहे। आज आम्ही अमरावती विभागामधून LICचे विमा प्रतिनिधी विभागीय कार्यालयामध्ये याच्याकरता एकत्रित झालो आहे की LICच्या विमा प्रतिनिधी लोकांना व्यवसायाच्या माध्यमातून जे काही कमिशन मिळतं त्या व्यतिरिक्त बाकी जे काही आर्थिक बेनिफिट्स मिळतात क्लब मेंबर एजंटांना, ते बेनिफिट प्राप्त करण्याकरता
LIC ऑफिस कर्मचारी वर्गांकडून हमेशा करता विमा प्रतिनिधी लोकांना मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या त्रास दिला जातो, त्याचा निषेध करण्याकरता आज आम्ही इथे एकत्रित आलो आहे। शिवाय विभागीय कार्यालयामध्ये काही अधिकारी विमा प्रतिनिधी लोकांशी बोलताना नेहमी त्यांना अपमानास्पद बोलत राहतात, त्या गोष्टीचा निषेध करण्याकरता आज आम्ही इथं जमलेलो आहोत। आज आम्ही विभागीय व्यवस्थापक श्री सन्याल साहेब यांना भेटलो असता या विभागीय कार्यालयातील विक्रय प्रबंधक श्री अनासने यांनी काल माझ्याशीच स्वतः मी लाईफ इन्शुरन्स एजंट असोसिएशन विभागीय अध्यक्ष विनोद थुटे या नात्याने विक्रय प्रबंधक श्री अनासने यांना ऑफिस अलाउनच्या बाबतीत फोन केला असता त्यांनी माझ्याशी फोनवर जी उद्धटपणाने भाषा वापरली त्याचा निषेध करण्याकरता आज आम्ही इथं एकत्रित आलो असता विभागीय व्यवस्थापक यांच्या विनंतीवरून विक्रय प्रबंधक यांना त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावून व आमचे विमा प्रतिनिधी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांना एकत्रित बोलावून कालच्या प्रकरणामध्ये कोणाचा दोष आहे हे याची चौकशी केली असता स्वतः विक्रय प्रबंधक श्री अनासने यांनी कालच्या झालेल्या गोष्टीच्या बाबतीत त्यांनी स्वतःची चूक मान्य करून आमची सर्वांची दिलगिरी व्यक्त केली। त्या बाबतीत मी आज आमच्या विभागीय व्यवस्थापक श्री सन्याल साहेब यांचे जाहीर धन्यवाद व्यक्त करतो आणि अशा पद्धतीनं आजचा आमचा हा निषेध कार्यक्रम आज इथं संपला असं जाहीर करतो। जिल्हा परिषद उपकेंद्रीय क्रीडा महोत्सवाला दर्यापूर तालुक्यातील रामतीर्थ सामदा येथे सुरुवात करण्यात आली। जिल्हा परिषद सभापती बळवंत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला। पंचायत समिती दर्यापूर सत्र 2018 व 19 उपकेंद्र रामतीर्थ सामदा येथे जिल्हा परिषद उपकेंद्रीय क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन थाटात करण्यात आलं। जिल्हा परिषद सभापती बळवंत वानखडे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते। जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गावंडे यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दर्यापूर पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ कराळे, जिल्हा परिषद सदस्य सुनील डिके आदी मान्यवर उपस्थित होते। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने देशव्यापी संप पुकारलाय। संपाच्या दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांना निवेदन दिलं, आपल्या मागण्या मांडल्या। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं 8 व 9 जानेवारीला 2 दिवसीय देशव्यापी संप पुकारला। आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं व आपल्या मागण्या मांडल्या। शासनाने नुकताच 7वा वेतन आयोग मंजूर केला असला तरी यामध्ये अनेक त्रुटी आहेत। अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करणे, बेरोजगारांची संख्या वाढत असल्याने शासन सेवेतील लाखो रिक्त असलेली पदं तात्काळ भरण्यात यावी आदी विविध मागण्यांचं राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं निवेदन दिलं। बोला आता। देशातील 11 संघटना आहेत, त्या 11 संघटनांनी या कामगार विरोधी जे शासनाचं धोरण आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये त्यासाठी 2 दिवसाचा आपला हा लाक्षणिक संप जाहीर केला आहे। यामध्ये पूर्ण देशातील जे राज्य आहेत त्या राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी, त्यानंतर इतर ज्या संघटना आहेत आयटक, इंटक, पोलीस, त्याच्यानंतर तुमचं पोलीस आपलं पोस्ट ऑफिस, कोळसा, विमा, त्यानंतर BSNL हे सर्व या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। आपला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा आपल्या ज्या प्रलंबित मागण्या होत्या त्यासाठी आपण 2 वेळा संप जाहीर केला होता। 2016 आणि 2017ला म्हणजे जानेवारी 2017ला सुद्धा केला होता, जुलै 2017ला सुद्धा केला होता, परंतु शासनाने त्याची दखल न घेतल्यानंतर परत आम्ही 7, 8, 9 ऑगस्टला हा आपला राज्यव्यापी संप केला होता। त्या संपातून आपल्याला 7वा वेतन मिळालं, परंतु त्याच्यात अनेक त्रुटी आहेत। आता हा जो आपला संप आहे हा अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी संघटने नेतृत्वात महत्त्वाच्या फक्त 3च मागण्या आहेत। आज या शासनाने ज्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत होती म्हणजे वयोवृद्ध काळामध्ये त्याला जो आधार असतो तो आधार या शासनानं हिरवून घेतलेला आहे। केंद्राने 1 जानेवारी 2004 पासून आपल्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन लागू केली। राज्य सरकारने 1 नोव्हेंबर 2005 पासून केली, पण आमचं असं म्हणणं आहे की ती संज्ञा रद्द करावी। समान काम समान वेतन, कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करा, या 3 मुख्य मागण्यासाठी हा अखिल भारतीय स्तरावरचा हा देशव्यापी संप आहे। आणि कामगाराविरुद्ध जे धोरण आहे ते रद्द करा। भांडवलदारशाहीचे जो हित ते त्याविरुद्ध आमचा हा संप आहे। या संपाची दखल शासनानं जर घेतली नाही तर यापुढेही तीव्र आंदोलन करू। विशेषतः म्हणजे अंशदायी पेन्शन योजनेसाठी देशातील समूह कामगार 21 फरवरीला संसदेवर महामोर्चाचं आयोजन केलं आहे। या महामोर्चामध्ये
फक्त अंशदायी पेन्शन योजना हा एक विषय आहे. आज दिल्ली सरकारनं सुद्धा अंशदायी पेन्शन योजना रद्द केली आहे, अनेक राज्यांना लागू केली आहे आणि केंद्राने सुद्धा सांगितलं की ज्या राज्याला ते परवडत असेल त्यांनी आपली अंशदायी राज्य बनवून त्या राज्याने आपला जुनीच पेन्शन योजना 1982 लागू करावी. म्हणून आमची एक विनंती आहे की शासनाला राज्यामध्ये जे कर्मचारी अंशदायी पेन्शन ती रद्द करून जी जुनीच पेन्शन देईल हा एक महत्त्वाची मागणी घेऊन आम्ही आता यापुढे आंदोलन करणार आहोत. मध्यवर्ती संघटनेचे आदेश त्याप्रमाणे आंदोलन करू. राष्ट्रीय युवक काँग्रेसतर्फे युवा क्रांती यात्रा काढण्यात आली. काश्मीर ते कन्याकुमारी दरम्यान निघालेल्या युवा क्रांती यात्रेचं आगमन बुधवारी अमरावतीमध्ये झालं. मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात सभा घेण्यात आली. येथे युवा क्रांती यात्रेदरम्यान आलेल्या नेत्यांनी संबोधित केलं. युवक काँग्रेसने काश्मीर ते कन्याकुमारी दरम्यान युवा क्रांती यात्रा काढली आहे. या यात्रेचं नेतृत्व युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद्र यादव व उपाध्यक्ष श्री श्रीनिवासन यांच्यासह महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, मिसेस इशिता, मिसेस वोरा, हेमंतभाई हे करत असून या यात्रेचं अमरावती येथे बुधवारी आगमन झालं. मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात सभा घेण्यात आली. या सभेला राष्ट्रीय पातळीवरील आलेल्या युवक काँग्रेसच्या नेत्यांनी संबोधित केलं. भाजप सरकारवर राफेल व भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून कडाडून टीका करण्यात आली. सभेनंतर माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्याकडे चहापाणी करून ही यात्रा वाशिमसाठी रवाना झाली. यानंतरची सभा शिरपूरला होणार आहे. मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात झालेल्या या सभेत यात्रेत सहभागी मान्यवरांसह ज्येष्ठ नेत्या पुष्पाताई बोंडे, माजी आमदार रावसाहेब शेखावत, बबलू शेखावत, विलास इंगोले, किशोर बोरकर, युवक काँग्रेसचे पंकज मोरे, सागर कलाने, संकेत कुलट, संदीप शेंडे, समीर जवंजाळ, समीर देशमुख, महिला शहराध्यक्ष देवयानी कुर्वे, योगिता गिरासे, पद्मिनी जाधव, जया बद्रे, अख्तर मिर्झा, वंदना कंगाले यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. व्यवस्था यही रही तो भारत में के अंदर जो कानून के राज की हम लोग बात करते हैं वो बिल्कुल ही खत्म हो जाएगा. और भारतीय जनता पार्टी की सरकार जो संविधान को नहीं मानती है, संघ परिवार जो चाहता है कि संविधान को खत्म किया जाए, आज वो लोग लगे हुए हैं इस विषय पे. इसलिए काम करने की जरूरत है, संघर्ष करने की जरूरत है. हम लोगों ने महसूस किया, हम चले हैं और आपसे कहने आए हैं कि आप भी निकलो अपने गांवों से, गलियों से, बाजारों से, सड़कों पर आइए, संघर्ष कीजिए. अकेले राहुल जी के केवल आवाज उठाने से, लड़ने से देश का बदलाव नहीं होगा. जब हम सभी मिलकर लड़ेंगे तब बदलाव होगा. दोस्तों, ये बात करने आपके बीच में आए हैं. सिर्फ मंचों से नारा लगा देने से कि 2019 में राहुल गांधी जी को प्रधानमंत्री बनाएंगे, प्रधानमंत्री नहीं बना सकते हैं. तब बना पाएंगे जब मिल के लड़ेंगे, जब साथ चल के लड़ेंगे, जब आवाज से आवाज मिलाएंगे और कदम से कदम मिलाएंगे. तब जाके इन पाखंडियों को, इन फर्जी राष्ट्रभक्तों को यहाँ से हटाया जाएगा. जिस तरीके से इस देश के अंदर नौजवानों के अंदर विभिन्न जातियों में, विभिन्न धर्मों में विभेद पैदा करके भारतीय जनता पार्टी के लोग जिस तरीके से अपनी टीम बना रहे हैं, दोस्तों, वो चिंता का विषय है. चूंकि नफरत का जो माहौल, जिस तरीके का भाषा और जिस तरीके की सोच उनके दिमाग में पैदा की जा रही है, 12 वर्ष और 15 वर्ष के बच्चों के बीच जो सखाए लगाते हैं संघ परिवार के लोग और जो उनको मसाला डिलीवर कर रहे हैं, ये इस देश के लिए घातक है, इस लोकतंत्र के लिए घातक है. ऐसे ही आज़ादी नहीं मिली. कांग्रेस पार्टी के सिपाहियों ने, कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं ने जिस तरीके से कुर्बानियां दी, जब उस समय लड़ाई हुआ करती थी और रानी लक्ष्मीबाई जैसी और तमाम ऐसे योद्धा जिन लोगों ने आज़ादी की लड़ाई लड़ी, तो कुछ लोग साथ में लड़ रहे थे और कुछ लोग बाहर से तमाशा देख रहे थे और कुछ लोग ऐसे फिराक में थे कि कब ये मारे जाएं या गिरफ्तार किए जाएं तो हम ताली बजाएं, संघी उन्हीं के वंशज हैं. गोरक्षणाच्या प्रांगणामध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं आहे. सुश्री रामप्रिया श्रीजी भागवतावर प्रवचन करतायत. याशिवाय सामाजिक विषयांवर त्या प्रबोधनही करत आहेत. गोरक्षणाच्या प्रांगणामध्ये श्रीमद भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. सुश्री रामप्रियाजी येथे भागवतावर प्रवचन करत आहेत. भागवताबरोबरच समाज प्रबोधनही त्या करत आहेत. बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर त्यांनी उद्बोधन केलं. शकुनी मामामुळे महाभारत घडलं तर मंथरेमुळे रामायण घडलं असं त्या बोलताना म्हणाल्या.
एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। नागपूर रेल्वे स्थानक परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या किंग्जवे रुग्णालयात भीषण आग लागली आहे। आतापर्यंत 5 ते 6 जणांना बाहेर काढण्यात आलं असून आणखीन 10 ते 12 जण अडकल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे। LIC ऑफिसच्या परिसरातील या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर बुधवारी दुपारी 2च्या सुमाराला आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे। दरम्यान आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत। अग्निशामक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून जवानांकडून आग विझवण्याचं आणि कामगारांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। किंग्जवे रुग्णालयाची ही बिल्डिंग तयार होती। अचानक येथे आग लागल्याने भयानक असा धूर येथे दाटला आहे। अग्निशामक विभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार 8 मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। बहुत ज़्यादा हुआ इधर वाले सबसे डाउन आग कितनी भयानक लगी। इस साइड हवा तो पूरा इधर आया, अब इधर नीचे के फ्लोर से ही निकल रहा है। हाँ, नीचे लगा हुआ है, नीचे से ऊपर पहुंच गए लेकिन हाँ नहीं, वो मेरे को लगता है नीचे के फ्लोर नीचे में ही लगा हुआ है, नीचे में ही लगा है। आरोपी जाबाज खा सालार खा वय वर्ष 37 राहणार खुर्शीदपुरा याला पोलीस आयुक्तालयाने 2 वर्षाकरता अमरावती शहरातून तडीपार केलं होतं। तो शहरात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। आरोपीवर अनेक गुन्हे कोल्हापुरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत। तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून आरोपी 8 जानेवारीला दुपारी 1 वाजताच्या दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाजूच्या पानटपरीवर उभा असल्याची माहिती शहर कोतवाली पोलिसांना मिळाली। या माहितीवरून पोलिसांनी त्याला अटक केली। त्याच्या विरुद्ध 142 दाखल करून कारवाई करण्यात आली। कल्याणनगर परिसरात भाड्याने राहणाऱ्या 4थी मध्ये शिकणाऱ्या 9 वर्षाच्या बालकावर त्याच्या शेजारी राहणाऱ्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने अनैसर्गिक कृत्य केलं। 7 जानेवारीला दुपारी ही घटना घडली आहे। पीडित मुलगा हा शाळेच्या मैदानावर खेळत असताना शेजारी राहणारा अल्पवयीन आरोपीने त्याला माझ्यासोबत चल म्हणून अंबिकानगर मनपा शाळेतील तुटलेल्या खोलीत नेलं व त्याच्यावर बळजबरी केली। पीडित मुलाने आपल्या घरी ही हकीकत सांगितली असता त्याच्या वडिलांनी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। यावर फ्रेझरपुरा पोलिसांनी अल्पवयीन आरोपी विरुद्ध 377 पोस्को 3, 4, 8, 12 व 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। श्रीकृष्णपेठ परिसरात अपार्टमेंटचं बांधकाम सुरू असताना तेथे कामगार काम करत होते। त्या ठिकाणी फिर्यादी महिला काम करत असताना आरोपी फैयाज अहमद अशफाक अहमद वय 22 व अफरोज खान नासिर खान वय वर्ष 24 यांनी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला। शहर कोतवाली पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून 354, 504, 34, 354 अ कलमान्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे। आरोपी जाबाज खा सालार खा वय वर्ष 37 राहणार खुर्शीदपुरा याला पोलीस आयुक्तालयाने 2 वर्षाकरता अमरावती शहरातून तडीपार केलं होतं। तो शहरात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। आरोपीवर अनेक गुन्हे कोल्हापुरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत। तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून आरोपी 8 जानेवारीला दुपारी 1 वाजताच्या दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाजूच्या पानटपरीवर उभा असल्याची माहिती शहर कोतवाली पोलिसांना मिळाली। या माहितीवरून पोलिसांनी त्याला अटक केली। त्याच्या विरुद्ध 142 दाखल करून कारवाई करण्यात आली। श्रीकृष्णपेठ परिसरात अपार्टमेंटचं बांधकाम सुरू असताना तेथे कामगार काम करत होते। त्या ठिकाणी फिर्यादी महिला काम करत असताना आरोपी फैयाज अहमद अशफाक अहमद वय 22 व अफरोज खान नासिर खान वय वर्ष 24 यांनी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला। शहर कोतवाली पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून 354, 504, 34, 354 अ कलमान्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता।
वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 9403620111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.